राज्य सरकारच्या आदेशानंतर राज्यभरामध्ये मराठा सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे आणि यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं आज सकाळपासून हे सर्वेक्षण सुरू केलेलं होतं। आज दिवसभरामध्ये कसं झालं सर्वेक्षण याबाबत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर सर आहेत। सर, आपण जर बघितलं तर आज सकाळी 8 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय कर्मचारी अधिकारी या सर्वेक्षणासाठी गाव पातळीवरती पोहोचलेले होते। कसं सुरू झालं आणि आजचा दिवस कसा होता? आज सकाळपासूनच या मागासवर्ग आयोगाच्या निर्देशाप्रमाणे याचं जे काही आपलं जे काही सर्वेक्षण आहे त्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये जे काही छोटे जे काही इश्यूज आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने देखील आम्ही सर्व उपविभाग अधिकारी आणि तहसीलदार आणि तालुका नोडल ऑफिसर यांना सूचना पण केलेल्या आहेत। प्रत्येक ठिकाणावरून फक्त ज्या तक्रारी येत आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांचं निराकरण करण्यासाठी तालुका लेवलला आणि डिस्ट्रिक्ट लेवलला देखील आपल्याकडच्या हेल्पलाईन आहे आणि त्याच्यावरून गोखले इन्स्टिट्यूट पुण्याची देखील आपल्याकडे हेल्पलाईन अवेलेबल आहे। त्याच्या माध्यमातून त्यांच्या शंकाचं निरसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे। थोडासा जो काही वेळ लागतो या प्रत्येक एक फॉर्म भरायला असा लोकांचा जी तक्रार आहे की साधारणतः 40 ते 45 मिनिटं एक फॉर्म भरायला लागतात, तर तो लागणार आहे कारण 183 प्रश्नांचा साधारणतः सर्वेक्षणाचा फॉर्म असल्यामुळं त्याला थोडासा वेळ जरी लागत असला तरी पण हे सर्वेक्षणाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने सध्या तरी सुरुवात झालेली दिसते। सर, औंढा तालुक्यातील लाख नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय होत नव्हता, OTP येत नव्हते, अशा असंख्य तक्रारी आहे सर। नाही, अशा या तक्रारी ह्या येणार होत्या कारण मधल्या काळामध्ये मोबाईल नंबर जर का काही लोकांनी बदल केले असतील तर त्या लोकांची आपण नव्यानं पुन्हा त्यांच्या मोबाईल नंबरला अप्रूव्हल हे आपल्याला मागासवर्ग आयोगाकडून घ्यावं लागतं। तर ते कामसुद्धा लगेच 1 दिवसाच्या आतमध्ये त्यांची ती सगळी प्रक्रिया पूर्ण होते आणि अशा पद्धतीचे आलेल्या प्रश्नांना सगळ्याच प्रश्नांची आम्ही त्याचे निराकरण करून घेऊन त्या सगळ्या लोकांचं काम पुन्हा उद्यापासून निश्चितपणे सुरू होईल असं आम्ही बघतो। सर, जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी आणि अधिकारी सकाळी 8 वाजता गावांमध्ये पोहोचले होते, आता ते सर्वेक्षण पूर्ण करून रात्री कधी परतणार? नाही, त्याला असं काही रात्री कधी परतणार अशी काही त्याला काही बंधन काही घातलेलं नाही। फक्त त्यांना आपण जे काही उद्दिष्ट या प्रगणकांना दिलेलं आहे की साधारणतः प्रत्येक प्रगणकाने 100 कुटुंबांचं सर्वेक्षणाचं काम त्यांना दिलेलं आहे। त्यांनी ते सकाळी 7 वाजेपासून सुरू केलं पाहिजे जेणेकरून सकाळच्या कालावधीमध्ये आपल्याकडे जे जास्त लोक आपल्याकडे घरी अवेलेबल होतात। तसं संध्याकाळी देखील 5च्या नंतर 5 ते 9च्या दरम्यान देखील काही लोक शेतातून येऊन आपल्याकडे उपलब्ध होतात। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं त्यांच्याकडे दिलेलं उद्दिष्ट त्यांनी फक्त पूर्ण करण्याच्या अनुषंगाने नियोजन केलं पाहिजे। सर, शासनाने 31 डिसेंबरची मुदत दिलेली आहे, हिंगोली जिल्ह्याचं काम होईल का पूर्ण? निश्चित होणारच आहे। 31 तारखेपर्यंत किंवा त्याच्यापूर्वी देखील आमचं करण्याचं नियोजन आहे, परंतु 31 तारखेपर्यंत तर हे काम पूर्ण होईल या अनुषंगाने आमचं प्लॅनिंग आहे। नक्कीच सर, हे होते हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर सर आणि 31 डिसेंबर पूर्वीच हिंगोली जिल्ह्यातील सर्वेक्षण पूर्ण करण्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।